कोरोना बाधितांची संख्या आता पुन्हा झपाट्यानं वाढतीये। कोरोनाचा उपप्रकार असलेल्या JN.1 चा प्रसार वेगानं होतोय। केरळमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण सापडला होता। आता जवळपास 6 राज्यात या विषाणूनं शिरकाव केलाय। यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे। महाराष्ट्रातील बाधितांची संख्याही चिंताजनक आहे। देशात सध्या 3742 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत। 24 डिसेंबर रोजी देशातील 6 राज्यात 63 रुग्ण JN.1 चे सापडले होते। कोरोनाच्या पहिल्या लाटेत लसीसाठी वाट पाहावी लागली होती। त्या दरम्यान अनेकांचे मृत्यू देखील झाले होते। दुसऱ्या लाटेनंतर अनेकांनी बूस्टर डोसही घेतला होता। त्यामुळे आता यावेळी चौथी लस घ्यावी लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र चौथ्यांदा लस किंवा बूस्टर डोस घेण्याची गरज नाही असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय। जागतिक आरोग्य संघटनेनंही हा विषाणू लोकांच्या आरोग्यासाठी फार धोकादायक नसल्याचं म्हटलंय। सध्या अस्तित्वात असलेल्या लसी या विषाणूचा प्रतिकार करत असून रुग्णांना धोक्यापासून वाचवतात असं निवेदन जागतिक आरोग्य संघटनेनं दिलंय।